मी पूजा ढेरिंगे आणि आता आपण चाललो पुण्यातल्या प्रसिद्ध 5 मानाच्या गणपतीची मिरवणूक काढण्यासाठी। मी निघाली आहे स्वारगेटला आणि स्वारगेटवरून आपण जाणार आहोत मेट्रोने। पहिल्यांदाच मी पुण्यातल्या मेट्रोचा हा प्रवास अनुभवणार आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला डायरेक्ट मंडईच्या मेट्रोला जायचे आहे आणि तिथून आपण बघूया आपल्याला तिथे मिरवणूक पाहायला मिळते किंवा मिरवणूक ऑलरेडी स्टार्ट झाली असणार आहे। सो आजची ही जर्नी आजचा हा प्रवास अशा पद्धतीने असणार आहे। मंडई दोन त्यांना विचारते मी। प्लॅटफॉर्म 1 इकडेच ना। तर मंडळी आपण पोहोचलोय मंडईच्या या मेट्रो स्टेशनवर आणि आज आपल्यासोबत आहे रोहिणी ढेरिंगे माझी बहीण आणि आज आम्ही मस्तपैकी ही विसर्जन मिरवणूक एन्जॉय करणार आहोत। काय वाटतं नाही? खूप चांगला अनुभव आहे। फर्स्ट टाइम मी मेट्रोने अनुभव घेते प्रवास करण्याचा। सो हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे पूजासोबत। सो थँक्यू सो मच। एक्झिट आहे, उद्यापासून परत नॉर्मल होईल। आज एक दिवस तिकडे नेहमी इथूनच
जय स्वराज्य. मी संग्राम शिवाजी सुतार, स्वराज्य ट्रस्ट पिंपरी चिंचवड येथून आम्ही आलेलो आहोत. दरवर्षी आम्ही वेगवेगळी थीम या ठिकाणी सादर करतो, पण यावर्षी आम्हाला मानाचा 5वा गणपती वाजवण्याची जी संधी दिलेली आहे त्यासाठी आम्ही पोस्टमन ही थीम सादर केलेली आहे. कारण अलीकडेच बघितलं तर पोस्टमन हे कालबाह्य होत चाललेले आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून, एक मानवंदना म्हणा किंवा एक त्यांना निरोप म्हणून या ठिकाणी पोस्टमन ही थीम सादर करून इथे प्रेझेंट करणार आहोत. प्रतिसाद पब्लिक कडून खूप सारा आहे. खूप सारे व्हिडिओज फोटोज काढतायत, परत आम्हाला ऍप्रिशिएट करतायत. प्रत्येक जण येऊन इथे सेल्फी घेतोय, हे पाहून आम्हाला खूप छान वाटतं आणि इथून पुढे पण आम्ही नवनवीन देखावे सादर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. तुम्ही पाहू शकतात केवढी ही धाग्यांची रांग आहे. याचाच अर्थ इथे लोक नवस बोलून जातात आणि याची खूप मान्यता आहे आणि त्यामुळे इथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते. तर मंडळी, आता आपण उभे आहोत हे बाबू गेनू मित्रमंडळ इथे आहे आणि आपल्याला बॅक साईडला पाहायला मिळतंय अतिशय श्रीमंत आणि सुंदर सजावटीमध्ये हे बाबू गेनूचं मंदिर आणि छान पद्धतीने त्यांनी गणपती बसवलेला आहे. इथे अनेक लोक त्यांचे नवस पूर्ण करण्यासाठी येतात, त्यामुळे तुम्हाला या मंदिरात गेल्यानंतर हमखास लाल धागा पाहायला मिळतो आणि प्रचंड इथे गर्दी असते आणि नवस पूर्ण झाल्यानंतर इथे लोक या मंदिरात नवस पूर्तीसाठीही येतात. तो अशा पद्धतीने ही मान्यता आहे आणि त्यामुळे बाबू गेनू मंडळाला सुद्धा तितक्याच मान आहे. नमस्कार काका, नाव सांगा. माझे नाव सत्यवान गीते. मी 11 वर्षापासून श्री गणेशाची स्थापना करतो. ओके. दरवर्षी लोक उत्सुकतेने, भावुकतेने माझ्या गणपती रिक्षाचे दर्शन घेतात आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी मुंबई दगडूशेठ आलो आहे, पुणे इथे आलो आहे. 11 वर्षापूर्वी हा विचार का केला की गणपती बसवूया? बसवायची गणपती ओके. जेणेकरून सर्व लोकांना त्याचा लाभ व्हावा, दर्शन घेता यावे. खरंय. त्याकरिता मी या रिक्षात बाप्पाची स्थापना केली. ओके. कारण घरी जर बसवलं, काय बरेच लोक म्हणतात की घरी का नाही बसत नाही. बरोबर. घरी बसवल्यामुळे काय होतं, स्थानिक लोक तिथं दर्शन घेऊ शकतात. हा. बसल्यामुळे लाखो करोडो मिलियन मध्ये दर्शन लोकांना मिळतं. बरोबर बरोबर. त्याचा कुठेतरी फायदा आपल्याला होतो. मग एवढ्या दरम्यान रिक्षा बंद असते आपली? दरम्यान रिक्षा बंद ठेवतो मी. ओके. वर्षभराचं कोटेशन काढावं लागतं. हा. कोटेशन मध्ये रिकवर होतं, रिकवर. ओके ओके, बरोबर. ओके, चालेल. धन्यवाद. येस. अखेर आम्ही थकून लिंबू पाणी घेतलेलं आहे. संपूर्ण 3, 4 आणि 5 अशी मानाचे 2 गणपती पाहिले आहेत. काय वाटतं बाई? एन्जॉय? छान वाटतंय आणि खूप चांगली एनर्जी आहे. म्हणून एनर्जी ड्रिंक आणि प्रत्येकाने नक्की यायला पाहिजे. सो गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आपण दगडूशेठ हलवाई इथे आलेलो आहोत. सो पूजा, कसं वाटतंय? आमची एनर्जी कायम होती म्हणून आम्ही एनर्जी ड्रिंक घेतलं. वा वा, एक नंबर. सगळे रस्ते बंद आहेत, फक्त पायी फिरणारी पब्लिक पाहायला मिळेल. अजिबात ऑटो, रिक्षा, बस काहीच नाहीये. त्यामुळे पुणे एकदम सुंदर दिसतंय. नक्की तुम्ही हा विसर्जनाचा माहोल एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया. मोरया रे.
आपण पाहणार आहोत मानाचे 2 गणपती जे आपले राहिलेत पाहायचे. सो इथे जे पोलीस प्रशासक आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला ABC चौकातून बेलबाग चौकात जावं लागतं आणि तिथून आपल्याला या मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहायची. गणपती बाप्पा मोरया. कैसी सागर